सो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एक वेगळी योजना आहे आणि मुख्यमंत्री योजना दूत ही एक वेगळी योजना आहे. त्याची वेबसाईटही वेगळी आहे, त्याबद्दलही आपण जाणणार आहोत. सो महाराष्ट्रामध्ये सध्या योजना दूत, मुख्यमंत्री योजना दूत आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या दोन योजनेबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन इथे होत आहे की कुठल्या योजनेमध्ये आपण पार्टिसिपेशन करावं आणि कुठल्या योजनेमध्ये आपण रजिस्ट्रेशन करावं आणि दोघी योजनांच्या रजिस्ट्रेशनचं पोर्टल सेम आहे का. सो असे बरेचसे क्वेश्चन्स या कमेंट बॉक्समध्ये येत आहेत किंवा पर्सनली आम्हाला विचारण्यात येत आहेत. त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण दोन्ही गोष्टी क्लॅरिफाय करणार आहोत की दोन्ही योजना ह्या कशा वर्क करत आहेत आणि त्याला तुम्ही कसे अप्लाय करू शकता. सो पहिले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेची जी वेबसाईट आहे ती आहे rozgar.mahaswayam.gov.in. या वेबसाईटला जाऊन तुम्हाला जॉब सीकर किंवा CMY KPY ट्रेनिंग लॉगिंग या दोन्ही प्रोसेसमधनं तुम्हाला तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर इथे तुम्हाला लॉग इन करता येईल. नसेल तर रजिस्टर टॅबवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डवरील माहितीने तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन या पोर्टलला करता येणार आहे. पूर्ण डिटेल्स अपलोड करून तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता. सो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एक वेगळी योजना आहे आणि मुख्यमंत्री योजना दूत ही एक वेगळी योजना आहे. त्याची वेबसाईटही वेगळी आहे, त्याबद्दलही आपण जाणणार आहोत. सो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्हाला 6 महिन्यासाठीची इंटर्नशिप आहे. योजना दूत या योजनेतही 6 महिन्याची इंटर्नशिप आहे. पण दोघांचे जे क्रायटेरिया आहेत विद्यार्थ्यांचे ते वेगळे आहेत. थोडेसे बदल त्या क्रायटेरियामध्ये आहेत. सो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दलचा डिटेल व्हिडिओ तर ऑलरेडी आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. थोडक्यात या योजनेमध्ये पार्टिसिपेशन होण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याची गाईडलाईन्स इथे या वेबसाईटला दिलेली आहे. तर या क्लिकवर येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या गाईडलाईन्स इथे ओपन अप होतील. या गाईडलाईन्स मध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला 12वी असेल तर 6,000, ITI असेल तर 8,000 आणि पदव्युत्तर असेल तर 10,000 रुपये स्टायपेंड इथे दिली जाणार आहे. योजना दूत, मुख्यमंत्री योजना दूत ही जी स्कीम आहे तर या स्कीम मध्ये याची वेबसाईटही वेगळी आहे. महायोजनादूत.org ही याची वेबसाईट आहे आणि इथे तुम्हाला याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. सो दोन्ही योजनांची वेबसाईट वेगळी आहे. सो यात सेम क्रायटेरिया जो आहे मुख्यमंत्री युवा कार्य आणि योजना दूत या योजनेमध्ये 18 ते 35 वर्षाचं लिमिट सेम आहे. पण एक इथे बदल आहे. मुख्यमंत्री योजना दूत यासाठी फक्त डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांनाच इथे पार्टिसिपेशन करता येणार आहे. इथे 12वी ITI डिप्लोमा या कॅन्डिडेटला पार्टिसिपेशन करता येणार नाही. सो फक्त डिग्री ज्यांची झालेली असेल तेच कॅन्डिडेट यात पार्टिसिपेशन करू शकतात. या योजनेसाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं तर वेबसाईटला तुम्ही गेल्यानंतर इथे नोंदणीची टॅब तुम्हाला दिसत आहे. या नोंदणीच्या टॅबवर गेल्यानंतर युथ म्हणून तुम्ही इथे उमेदवार नोंदणी इथे करू शकतात. टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या ऍक्सेप्ट करायचा. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यावर OTP येईल तो व्हेरीफाय करायचा आहे आणि OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा फॉर्म इथे ओपन होईल. सो या फॉर्म मध्ये तुम्हाला माहिती तुमची फिलअप करायची आहे. माहिती फिलअप केल्यानंतर तुमची प्रोफाईल इथे तुम्हाला पूर्ण करायची आहे. टॅब मध्ये अर्जदाराला प्रोफाईल पाहता येणार आहे. तुमचे डिटेल्स इथे तुम्हाला दिसतील. त्या प्रोफाईल मध्ये व्ह्यू रिझ्युमे वरती क्लिक करून अर्जदाराला त्याची माहिती व रिझ्युमे पाहता व डाउनलोड करता येणार आहे. जी माहिती तुम्ही भरताय ते रिझ्युमेच्या टॅब मध्ये तुम्हाला बघता येईल. मॅचिंग जॉब टॅब मध्ये अर्जदाराला रिक्त जागा दाखवण्यात येतील. अर्जदार ते फिल्टर करू शकतात आणि त्यासाठी अर्ज करू शकतात. सो मॅचिंग जॉब्स मध्ये ज्या ज्या जिल्ह्यात योजना दूत, जिल्हा तालुका प्लस ग्रामपंचायत तुमची, कॉर्पोरेशन असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल तर या संपूर्ण ठिकाणच्या जागा तुम्हाला इथे दिसतील. तुमच्या जवळील जी जागा असेल तुमच्या गावात किंवा नगरपंचायत मध्ये त्या जागेला तुम्ही अप्लाय करू शकता. ऍप्लिकेशन टॅब मध्ये अर्जदाराला त्याच्या अर्जाची स्थिती पाहता येणार आहे. तुम्ही केलेले अर्ज सिलेक्ट झाला आहात, वेटिंग मध्ये आहात किंवा काय आहात तर हे तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन टॅब मध्ये इथे दिसणार आहे. अर्जदाराची निवड झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट टॅब मध्ये अर्जदार त्याची सद्यस्थिती पाहू शकतो. सो कॉन्ट्रॅक्ट टॅब मध्ये तुम्हाला तुमची सद्यस्थिती इथे दिसणार आहे. अर्जदार कॉन्ट्रॅक्ट व्ह्यू करून तो पाहू व स्वीकारू शकतो. सो इथे ऍक्सेप्ट जर केलं तर तुम्ही योजना दूत म्हणून त्या ठिकाणी
तिथे ऍप्लिकेबल होऊन जाणार, तिथे तुमचा जॉब हा स्टार्ट होईल. तुम्ही रिझाईन केलं, तुम्ही 4 ठिकाणी ऍप्लिकेशन केलं असेल आणि तुम्ही 3 ठिकाणी रिझाईन करून एकाच ठिकाणी तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. कॉन्ट्रॅक्ट स्वीकारताना अर्जदाराने बँकेची माहिती देणे अनिवार्य आहे. सो ऍक्सेप्ट केल्यानंतर तुमच्या बँकेच्या डिटेल्स तुम्हाला इथे फिल कराव्या लागणार आहेत. लॉग इन करण्यासाठी लॉग इन वरती क्लिक करून आपला ईमेल प्रविष्ट करा व आपल्या रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा. हे प्रविष्ट करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन या पोर्टलमध्ये केलं जाणार आहे. सो मुख्यमंत्री योजना दूत ही योजना माहिती व जनसंपर्क संचालनालय यांच्या मार्फत इथे राबवली जात आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकास, कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग या मिनिस्ट्रीकडनं ही इम्प्लिमेंट केली जात आहे. सो दोन्ही इम्प्लिमेंट करणाऱ्या ज्या मिनिस्ट्री आहेत, मंत्रालय आहेत, ते दोन्ही वेगळे आहेत. हे माहिती व जनसंपर्क मंत्रालय, ते कौशल्य रोजगार मंत्रालय आहे. त्या दोन्ही मंत्रालयाकडनं ह्या वेगळ्या योजना इम्प्लिमेंट केल्या जात आहेत. महा योजना दूत ही योजना दूत या साठीची वेबसाईट इथे आहे. या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. इंग्लिश मराठीमध्ये ती ओपन होते. रजिस्ट्रेशन, त्याचे क्रायटेरिया, हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. सो कन्फ्युजन करू नका. योजना दूत ही वेगळी योजना आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही वेगळी योजना आहे. या दोन्ही योजनांबद्दलचं डिफरन्स इथे आपण जाणून घेतलाय. दोघांची वेबसाईट वेगळी आहे. दोघांमध्ये 18 ते 35 वर्षाचा क्रायटेरिया आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्ही 12वी पासून ते डिग्री पर्यंतचे कॅन्डिडेट लाभ घेऊ शकतात. पण मुख्यमंत्री योजना दूत या योजनेमध्ये फक्त डिग्री झालेल्या कॅन्डिडेटला इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे. इथे 12वी किंवा डिप्लोमा ITI वाले कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही. सो हे बेसिक क्रायटेरिया इथे आहेत. बाकी डिटेल क्रायटेरिया तुम्ही वेबसाईटला जाऊन त्यांच्या PDF मध्ये रीड करू शकता. सो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.